एव्हरीवन. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण MS सेट जी एक्झाम आहे त्यातील पेपर क्रमांक 2 हिस्ट्री बघणार आहोत. यामध्ये आपण युनिट फर्स्ट जे आपले आहे ऐतिहासिक स्त्रोत त्यामधील आपण लेक्चर 2 बघणार आहे. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण साहित्यिक स्त्रोत यांचा अभ्यास केलेला आहे, तर या लेक्चरमध्ये आपण आर्किओलॉजिकल सोर्सेस यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग लेक्चर सुरू करूया. लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना की MS सेट 2022 ची जी एक्झाम होणार आहे त्यामधील हिस्ट्री या सब्जेक्टसाठी फुल कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. या कोर्समध्ये तुम्हाला मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी MCQ आणि PYQ अवेलेबल असेल. सोबतच तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स मिळणार आणि डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असणार. हा कोर्स परचेस करण्याची फीस आहे 4999. या फीजमध्ये तुम्हाला पेपर 1 प्लस पेपर 2 दोनही पेपरची संपूर्ण तयारी करून मिळेल. सोबतच हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ॲप डाउनलोड करू शकता आणि त्यावरूनही तुम्ही रजिस्ट्रेशन करून हा कोर्स परचेस करू शकता. अशा प्रकारे लवकरात लवकर तुम्ही कोर्स परचेस करून आपल्या तयारीला सुरुवात करा. चला तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बौद्ध ग्रंथ. बौद्ध ग्रंथ 2 भागांमध्ये विभाजित केले आहे, पाली आणि अनुपाली. अनुपाली म्हणजे संस्कृत, कारण बौद्ध जे ग्रंथ आहे ते पाली लँग्वेजमध्येच आहे आणि बाकी संस्कृत भाषेमध्ये आहे. पाली ग्रंथांमध्ये आपण त्रिपिटक, दीपवंश, महावंश, मिलिंद पन्ह यांचा समावेश होतो. त्यामधील आपण त्रिपिटक पाहणार आहे. त्रिपिटक 3 आहे, ज्यामध्ये विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक यांचा समावेश त्रिपिटक म्हणून होत असतो. यामधील विनय पिटक आणि सुत्त पिटक यांची रचना फर्स्ट बौद्ध महासंगीणी झाली त्यामध्ये झालेली आहे. सुत्त पिटक मधील जे पाठ आहे खुद्दक निकाय, यामध्ये जातक कथांचा उल्लेख केलेला आहे. जातक कथा म्हणजे भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माची कथा, यालाच आपण जातक कथा असं म्हणतो. आणि या जातक कथेचा उल्लेख आपल्याला सुत्त पिटक या पाठमधील खुद्दक निकाय या पाठमध्ये आपल्याला मिळतो. सुत्त पिटक मध्ये आपल्याला 16 महाजन पदांचाही सूची मिळते. हे 16 जे महाजन पद आहे यांचं वर्णन आपल्याला अंगुरतम निकाय या सुत्त पिटक मधील हा एक भाग आहे, त्यामध्ये आपल्याला 16 महाजन पदांचा उल्लेख मिळतो. यानंतर आहे अभिधम्म पिटक. अभिधम्म पिटकांची रचना 3ऱ्या बौद्ध महासंगीणीमध्ये झालेली दिसते. यानंतर आपण पाहणार दीपवंश, महावंश बौद्ध ग्रंथ, ज्यामधून आपण विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक डिटेल्समध्ये अभ्यासू. विनय पिटक यामध्ये बौद्ध भिक्षूंचे आचार विचार आणि नियमांचे संकलन केलेले आहे आणि सुत्त पिटक मध्ये भगवान बुद्धांची शिक्षा आणि त्यांची जीवन घटनांचं संकलन आहे. आणि अभिधम्म पिटकामध्ये बौद्ध दर्शनाची व्याख्या केलेली आहे. हे तीनही फार महत्त्वाचे आहे, कारण विनय पिटक मध्ये कशाची रचना आहे तर बौद्ध भिक्षूंचे आचार विचारांचे नियमांचे संकलन आहे, तर सुत्त पिटकांमध्ये आपल्याला भगवान बुद्धांची शिक्षा आणि त्यांची जीवनाची घटना याविषयी माहिती आहे. सोबतच सुत्त पिटक मध्येच आपल्याला जातक कथा आणि 16 महाजन पद यांचा सुद्धा उल्लेख आपल्याला सुत्त पिटक मध्ये मिळते. अभिधम्म पिटकांचं संकलन तृतीय बौद्ध महासंगीणीमध्ये झाला आणि यामध्ये बौद्ध दर्शनाची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण बौद्ध साहित्य पाहिलं. त्यानंतर आपण अनुपाली ग्रंथ पाहणार. अनुपाली ग्रंथामध्ये आपण दिव्यावदान, आर्यमंजुषी, मूलकल्प आणि ललित विस्तर यांचा अभ्यास करणार आहे. तर ललित विस्तर मध्ये भगवान बुद्धांच्या जे लीला आहे त्यांचे वर्णन आपल्याला ललित विस्तर यामध्ये दिसून येतो. आर्यमंजुश्री, मूलकल्प या ग्रंथांमध्ये मौर्य काळापासून तर हर्षवर्धन काळापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपल्याला आर्यमंजुश्री कल्प यामध्ये दिसते. आणि दिव्यावदान यामध्ये मौर्य सम्राट जे परवर्ती मौर्य सम्राट झाले त्यांची आणि पुष्पमित्र शुंग यांची इन्फॉर्मेशन आपल्याला दिव्यावदान या ग्रंथामध्ये मिळत असते. अशा प्रकारे बौद्ध साहित्यामध्ये आपण त्रिपिटक अभ्यासलं आणि
अनुपाली ग्रंथांमध्ये दिव्यावदान, आर्यमंजुषी, मूलकल्प आणि ललित विस्तार यांचा अभ्यास केला आहे. तर आपण नंतर जैन ग्रंथ पाहूया. जैन ग्रंथांना आगम साहित्य असे म्हणतात आणि जैन साहित्याचे 12 भागात विभाजन केले आहे, ज्यामध्ये आचारांग सूत्र यामध्ये जैन भिक्षूंचे आचार नियम सांगितले आहे. भगवती सूत्रामध्ये महावीर स्वामींचं जीवन आणि 16 महाजन पदांचा उल्लेख आहे. ज्या प्रकारे बौद्ध ग्रंथ अंगुरतम निकाय यामध्ये 16 महाजन पदांची सूची दिली आहे, त्याचप्रमाणे भगवती सूत्र या जे ग्रंथ आहे त्यामध्ये 16 महाजन पदांचा उल्लेख आहे. जर क्वेश्चन विचारले गेले की कोणत्या जैन ग्रंथामध्ये 16 महाजन पदांचा उल्लेख आहे, तर आपण भगवती सूत्र आन्सर करू. आणि कोणत्या बौद्ध ग्रंथांमध्ये 16 महाजन पदांची सूची दिली आहे असं क्वेश्चन विचारले गेल्यास आपण अंगुरतम निकाय असा आन्सर करू. सोबतच जैन ग्रंथांमध्ये हेमचंद्र यांच्याद्वारे रचित परिशिष्ट वर्मन आणि भद्रबाहू चरित्र. भद्रबाहू चरित्र या ग्रंथांमध्ये भद्रबाहू जे आहे त्यांचा इतिहास म्हणजे जीवनचरित्र सांगितलं आहे. भद्रबाहू हे जैन धर्माचे समर्थक असून त्यांनीच चंद्रगुप्त मौर्य यांना दीक्षा दिलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा आपला टॉपिक आहे पुरातात्विक स्रोत. पुरातात्विक स्रोत 3 भागात आहे आणि त्या 3ही भागाचा अभ्यास आपण करणार आहोत, ज्यामध्ये अभिलेख, मुद्रा आणि स्मारक आपण अभ्यासणार आहोत. पुरातात्विक स्रोतांचे 2 भागात विभाजन केले आहे, विदेशी अभिलेख आणि देशी अभिलेख. त्यापैकी विदेशी अभिलेखांचा अभ्यास आपण करणार आहे. ज्याप्रमाणे आपण साहित्यिक स्रोतामध्ये देशी आणि विदेशी साहित्य अभ्यासले, त्याच प्रकारे आपल्याला पुरातात्विक स्रोतांमध्ये विदेशी आणि देशी अभिलेख आपल्याला अभ्यासायचे आहे. तर चला सुरू करूया विदेशी अभिलेख. विदेशी अभिलेखामध्ये सगळ्यात पहिला आहे बोगसगोई अभिलेख. बोगसगोई अभिलेख या मध्ये भारतासंबंधित एशिया मायनर येथील इन्फॉर्मेशन आहे. एशिया मायनर म्हणजे आधुनिक टर्की, याची इन्फॉर्मेशन आपल्याला बोगसगोई अभिलेखामधून मिळते. सोबतच यामध्ये संधींचं वर्णन केलेले आहे. तर ही संधी जी आहे ती जे हट्टाईड जे साम्राज्य आहे, हा साम्राज्य आणि मितानी साम्राज्य यांच्या मधात जे संधी झाले त्यांचे वर्णन आपल्याला बोगसगोई अभिलेखामध्ये दिसून येते. बोगसगोई अभिलेखामध्ये इंद्र, मित्र, वरुण आणि नास्तय यांचा उल्लेख मिळतो. हे जे नाव आहे ती देवतांची नावं आहे आणि हीच नाव आपल्याला ऋग्वेदामधूनही दिसून येते. म्हणून विद्वानांचं असं मत आहे की आर्य लोक हे एशिया मायनर येथून आलेले आहे. यानंतर आपण बघणार आहे बेहिस्तून अभिलेख आणि नक्श-ए-रुस्तम अभिलेख. हे दोन्ही जे अभिलेख आहे, हे दोन्ही अभिलेख आपल्याला इराणी सम्राट दारा एक यांच्या शासनकाळाशी संबंधित हे दोन्ही अभिलेख आहे. त्यापैकी बेहिस्तून अभिलेख आपण पाहणार आहे. बेहिस्तून अभिलेख यामध्ये गदर आणि शतकू प्रदेश जिंकल्याची म्हणजे दारा एकनी हे प्रदेश जिंकले याची इन्फॉर्मेशन मिळते. गदर म्हणजे गांधार आणि शतकू म्हणजे सप्त सिंध प्रदेश. या दोन्ही प्रदेश दारा एक यांनी जिंकले आणि त्यांना आपल्या साम्राज्याचा 20वा प्रांत बनवला आणि या जे प्रांत आहे जे 20वा भाग बनवला त्यातून त्यांना 360 टॅलेंट वार्षिक कर त्यांना मिळत होतं. नक्श-ए-रुस्तम जे अभिलेख आहे ते पण दारा एक यांचंच आहे आणि या अभिलेखातून आपल्याला सिंधू घाटी यांच्यावर अधिकार दारा एकचा झाला होता याविषयी आपल्याला माहिती मिळते. यानंतर आपण अभ्यासणार आहोत मौर्योत्तरकालीन अभिलेख. मौर्योत्तरकालीन अभिलेख यामध्ये देशी अभिलेखांमध्ये आपण मौर्योत्तरकालीन अभिलेख अभ्यासणार आहे, ज्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघूया अशोकांचे अभिलेख. अशोकांचे एकूण 40 अभिलेख प्राप्त झाले आहे, ज्यामध्ये भाब्रू अभिलेख जे आहे त्यामध्ये अशोकाने स्वतःला मगधीराज म्हटले आहे. मास्की, गुजरात, निटूर आणि उडीगोलम जे अभिलेख आहे त्यामध्ये अशोकांचे नाव जे आहे अशोक असे मिळाले आहे. जुनागड अभिलेखामध्ये चंद्रगुप्त मौर्य, अशोक, रुद्रदामन आणि स्कंदगुप्त यांची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. ठीक आहे, इतकं तुम्हाला व्यवस्थितरित्या कळलं असेल. कारण जे हे अभिलेख आहे कोणत्या अभिलेखामध्ये कशाचे वर्णन केले आहे असं आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाऊ शकते. ज्यामध्ये आपण जुनागड अभिलेख पाहत होतो आणि जुनागड अभिलेखामध्ये आपण जुनालेख अभिलेख जे आहे त्यामध्ये सुदर्शन झील
तुटली होती आणि त्यांचे बांधकाम नंतर स्कंदगुप्त, रुद्रदामन आणि अशोकाने केलेलं आपल्याला दिसून येते. जुनागड हा असा एकमात्र अभिलेख आहे ज्यामध्ये तीन वंशांच्या राजांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक मौर्यकालीन सम्राट होते, रुद्रदामन हे शक क्षत्रप सम्राट होते, तर स्कंदगुप्त हे गुप्तकालीन सम्राट होते. या तिघांची इन्फॉर्मेशन आपल्याला जुनागड अभिलेखातून मिळते. यानंतरचा आपला टॉपिक आहे इलाहाबाद स्तंभलेख. इलाहाबाद स्तंभलेख आहे त्यामध्ये अशोक, त्यांची पत्नी चारुवाकी, समुद्रगुप्त आणि जहांगीर यांचे अभिलेख आपल्याला प्राप्त झालेले आहे. सम्राट अशोकांचे बहुतांश अभिलेख प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीत आपल्याला दिसून येते. अशोकांची 4 अभिलेखांमध्ये 4 लिपींचा उपयोग झाले आहे. अशोकांचे बहुतांश अभिलेख भाषा ब्राह्मी असली तरीही जे अदर्स प्लेसवर जे अभिलेख मिळाले आहे त्यांची जी लिपी आहे ते वेगवेगळी आहे, ज्यामधून आपण पाहणार की अरेमाइक लिपीमध्ये तक्षशिला आणि लंगनाज येथे जे अभिलेख मिळाले आहे त्यांची जे लँग्वेज आहे ते अरेमाइक आहे. शहनाजगडी आणि महसैरा येथे जे अभिलेख प्राप्त झाले आहे ते खरोष्टी लिपीमध्ये आहे आणि शरेगुना जे अभिलेख आहे ते द्विभाषीय अभिलेख आहे. अशा प्रकारे अशोकांच्या अभिलेख आपण अभ्यासले. यानंतर आपण पाहणार दशरथ यांचा नागार्जुन गुहा अभिलेख. हा अभिलेख जे आहे ते बिहार राज्यातील नागार्जुन पहाडी येथे आहे. राजा दशरथ यांनी आजीवक संप्रदायांना वर्षा ऋतूमध्ये निवास करण्यासाठी गुहा दान केली आहे, त्यांचीच इन्फॉर्मेशन आपल्याला या अभिलेखातून मिळते. यानंतर आपण अभ्यासणार आहे मौर्योत्तरकालीन अभिलेख, ज्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर अभ्यासू हेलिओडोरस यांचा बेसनगरचा गरुड स्तंभलेख. हा जो अभिलेख आहे तो मध्य प्रदेश राज्यात आहे, बेसनगर या ठिकाणी. आणि हेलिओडोरस जे आहे ते इंडो बॅक्ट्रियन शासक यांचे राजदूत होते आणि या अभिलेखामध्ये महाभारतातील एक श्लोकांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. हा पॉइंट खूप महत्त्वपूर्ण आहे. या अभिलेखामध्ये भाषा जी यूज केली आहे ते प्राकृत आहे आणि लिपी ही ब्राह्मी आहे. या अभिलेखामध्ये आपल्याला शुंग नरेश जे आहे भागभद्र यांचा उल्लेख आहे आणि हेलिओडोरस यांनी स्वतःला भागवत म्हणून संबोधले आहे. यावरून ते भागवत धर्माचे समर्थक होते अशी इन्फॉर्मेशन आपल्याला या स्तंभलेखातून मिळते. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण बौद्ध ग्रंथ, जैन ग्रंथ सोबतच पुरातात्विक स्त्रोतांमध्ये विदेशी स्त्रोत आपण पाहिले, ज्यामध्ये बोगसगोई अभिलेख आपण अभ्यासलं, रुस्ते नक्षन अभिलेख आपण अभ्यासलं आणि यानंतर आपण मौर्योत्तर काळातील अभिलेखामध्ये हेलिओडोरस यांचा बेसनगरचा गरुड स्तंभलेख यांचा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखीन अभिलेखांचा अभ्यास करूया. आय होप हिस्ट्री ह्या सब्जेक्टमधून प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी हे व्हिडिओ खूप हेल्पफुल होत असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.